अभ्यास घेत होते माझ्या 5 वर्षाच्या मुलाचा, अवधूतचा. अ से अनार, आ से आम, ई से इमली. कंटाळून गेला होता. आई मी बोर झालो ना, मला तेच तेच नाही करायचंय, मी बोर झालो. मी पण अशीच बोर होते, तुम्ही पण असेच बोर होतात. तुम्ही म्हणताल आता काय काय सांगते काय तू. जोपर्यंत आपण एखाद्या ठराविक सिच्युएशनमधून आपल्याला जे भगवंताला शिकवायचं आहे ते शिकत नाही, तो धडा घेत नाही, तोपर्यंत भगवंत तेच 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 आपल्याला गिरवायला लावतो. तुम्ही म्हणता ना, हेच माझ्यासोबत का घडतं, प्रत्येक वेळी माझ्यासोबत असंच का होतं, मी असं करतो पण प्रत्येक वेळी असंच का चुकीचं करतात सगळे माझ्यासोबत. अरे त्या सिच्युएशनला तुम्हाला जे शिकायला पाहिजे ते तुम्ही शिकलेलाच नाही आहे, म्हणून तीच गोष्ट तेच त्याच गोष्टी तुमच्यासोबत घडत आहेत. कारण त्यातून जे शिकायचं आहे ते तुम्ही शिकत नाही आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ते शिकत नाही, तुमचा माइंडसेट बदलत नाही आहे, तुम्ही सरळ होत नाहीत, तोपर्यंत भगवंत तुम्हाला तेच गिरवायला लावणार आहे. जर तुम्हाला त्यातून काही शिकायचं नसेल तर मग तयार राहा बोर व्हायला. म्हणून ज्या दिवशी शिकसाल तुम्ही त्यातून, मग मात्र भगवंत दुसरं गिरवायला देईल, दुसरा धडा देईल. हे असंच चालू राहत असतं शेवटपर्यंत, जोपर्यंत तुम्ही भगवंताला जसे पाहिजे तसे सरळ बनत नाही, जसे पाहिजे तसा माइंडसेट तुम्ही बदलत नाही, प्रत्येक गोष्टीतून चांगलं शिकत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहतं. मग तुम्ही कितीही बोर झाले तरी तुमच्यासोबत त्याच गोष्टी घडतात. म्हणून एका लेसनमध्येच, एका गिरवणीमध्येच शिकून जा भगवंताला जे शिकवायचं आहे ते, आणि पुढच्या वर्गात चालल्या जा. बेस्ट ऑफ लक.